नमस्कार साहित्य उत्सव. मी हर्षदा. माणसाला प्रगल्भ बनवतो तो कायदा, समाजाला सुव्यवस्थित बनवतो तो कायदा आणि राष्ट्राला संपन्न बनवतो तोही कायदाच. व्यवस्था सुदृढ, कल्याणकारी आणि भेदभाव विरहित करायची असेल तर कायदा बनवणं अपरिहार्य असतं. स्वतंत्र भारतात प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध कायदे बनवले गेले आणि ते अंमलातही आणले गेले. परंतु शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे दिव्यांग म्हणून, अपंग म्हणून संबोधला गेलेला एक खूप मोठा वर्ग वर्षानुवर्ष, शतकानुशतक उपेक्षित राहिला. या दिव्यांगांना भेदभाव विरहित सन्मानाचे जीवन जगता यावं, प्रत्येक क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून भारत सरकारने 28 डिसेंबर 2016 रोजी दिव्यांग अधिकारिता अधिनियम 2016 हा कायदा संमत केला आणि दिव्यांगांच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. आपणही समजून घेणार आहोत दिव्यांग अधिनियम रघुनाथ बारड यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष सदरातून मुक्ती देणारा कायदा. साहित्य उत्सव ऐकणाऱ्या आदरणीय वाचक बंधू भगिनींनो, आपणास रघुनाथ बारडकडून स्नेहपूर्वक नमस्कार. आपण अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 प्रकरण 11 आज सुरू करत आहोत आणि प्रकरण 11 हे केंद्र आणि राज्य अपंगांसाठीचे सल्लागार मंडळ आणि जिल्हास्तरीय समित्या असं त्या प्रकरणाचं नाव आहे. आपणास आठवत असेल की अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियम 2016 संनियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था, वेगवेगळ्या यंत्रणा या कायद्याने स्थापित केल्या, निर्माण केल्या, कार्यान्वित केल्या, प्रशासित करायला सांगितल्या. त्या अंतर्गत 38व्या कलमामध्ये अपंग व्यक्तींसाठी, ज्या तीव्र अपंग आहेत त्यांना सहाय्यक देण्यासाठीचं आणि त्यांच्या अपंगत्वाचं मूल्यमापन करून खरोखर सहाय्यक देण्याची आवश्यकता आहे का याची सुनिश्चिती करणारं मूल्यांकन मंडळ स्थापन करण्यासंबंधातली पहिली व्यवस्था आपण पाहिली होती. दुसरी व्यवस्था आपण 56 ते 59 मध्ये अपंग व्यक्तींसाठी अपंगत्व मूल्यांकन मंडळ कसं काम करतं ते पाहिलं होतं. आणि आता ह्या 60 ते 73 कलमांमध्ये आपल्याला केंद्राचं आणि राज्याचं सल्लागार मंडळ अपंगांसाठी आपापल्या पातळ्यांवर कसं काम करतं किंवा अपंगांसाठीच्या जिल्हा समित्या प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर ज्या नियुक्त केल्या जातात त्या कशा काम करतात ते आपल्याला पाहायचं. ही तिसरी यंत्रणा किंवा व्यवस्था आपण या कायद्यामध्ये संनियंत्रणा संबंधामध्ये किंवा आधिपत्याखाली कसं काम चाललं पाहिजे याबद्दल अभ्यासतो आहोत, समजावून घेतो आहोत. अर्थात हे कलम 60 आहे आणि त्या कलम 60चं शीर्षक आहे केंद्रीय सल्लागार मंडळाची स्थापना, कॉन्स्टिट्यूशन ऑफ सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑन डिसॅबिलिटी. 60वं कलम आहे आणि या 60व्या कलमामध्ये उपकलम दिलेले आहेत. या उपकलमांतर्गत उपकलम 1 मध्ये दिल्याप्रमाणे केंद्र सरकार
अधिसूचनेद्वारे या अपंगांसाठीच्या सल्लागार मंडळाची स्थापना करेल, अशी एक बॉडी किंवा अशी एक समिती काही सदस्यांना एकत्रित करून निर्माण करेल, तिलाच अपंगांसाठीचं राष्ट्रीय सल्लागार मंडळ असं म्हटलं जाईल. आणि त्यांना काही शक्ती बहाल केल्या जातील, त्यांना काही संदर्भीय अधिकार प्रदान केले जातील, त्यान्वये त्यांना आपलं कार्य करायचं आहे. आणि आपल्या कार्यासंबंधामध्ये या सल्लागार मंडळाला निर्णय घेऊन या कायद्यात दिल्याप्रमाणे काम करायचं आहे. उपकलम 260 मधलं पाहतोय आता. केंद्रीय अपंगांसाठीचे सल्लागार मंडळ हे कोणाकोणाचं असेल, कोण कोण असेल त्याच्यामध्ये, ते आपण आता पाहणार आहोत. कोण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतं. त्यातलं ए दिलेलं आहे 62A मध्ये. अर्थातच मिनिस्टर इन चार्ज ऑफ डिपार्टमेंट फॉर डिसॅबिलिटी, अपंग व्यक्तींसाठीचे जे आयुक्त असतील ते या मंडळामध्ये असतील. जे मुख्य आयुक्त असतील आणि जे केंद्र सरकारमध्ये काम करतात तर ते याच्यामध्ये असतील. याच्यामध्ये अर्थात अपंगांचं काम पाहणारे मंत्री याच्यामध्ये असतील, म्हणजेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री कॅबिनेट हे याच्यात असतील. बी मध्ये दिल्याप्रमाणे याच्यामध्ये राज्यमंत्री जे आहेत, जे अपंगांच्या संबंधातलं काम पाहतात किंवा कॅबिनेटला असतात मदत करण्यासाठी, तर ते सामाजिक न्याय आणि अधिकार राज्यमंत्री या मंडळावर काम करतील, ते असतील. या मंडळाचं अध्यक्षस्थान जे आहे ते अर्थातच सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री कॅबिनेट हे भूषवतील आणि उपाध्यक्ष हे अर्थातच राज्यमंत्री असतील, अशी पण तरतूद यात आहे. सी मध्ये दिल्याप्रमाणे 3 संसदीय सभासदांचा समावेश किंवा खासदारांचा समावेश याच्यामध्ये असेल. त्याच्यामधले 2 सभासद हे लोकसभेचे असतील आणि एक राज्यसभेचा सभासद असेल. हे पण या सी मध्ये आखून देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर या अपंगांसाठीच्या केंद्रीय सल्लागार मंडळावर डी मध्ये दिल्याप्रमाणे काही मंत्र्यांचा समावेश या बॉडीवर असेल किंवा या सल्लागार मंडळावर असेल किंवा या समितीत केंद्रीय स्तराच्या पातळीवरील समितीत असेल, तर ज्यात अपंगांसंबंधातलं काम पाहणारे मंत्री, तसंच सगळ्या राज्यांचं अपंगांचं काम पाहणारे राज्य म्हणजे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री राज्यस्तरावरचे, ते सर्व या समितीवर असतील. तसंच या समितीवर केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल असतील. 62E मध्ये दिल्याप्रमाणे या समितीवर सचिव असतील, जे केंद्र सरकारचे सचिव आहेत आणि जे भारत सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम करतात आणि वेगवेगळ्या मंत्रालयीन अधिपत्याखालील कार्यालयांचं नियंत्रण नियमन त्यांच्यामार्फत चालतं. अशा सर्व डिपार्टमेंट्स किंवा विभागांचे सचिव, त्यात खास करून अपंगांचं काम पाहणारे जे सामाजिक न्याय विभाग आहे त्याचे सचिव देखील याच्यामध्ये असतील. जे उपसचिव त्याच्यात असतात तेही असतील, प्रधान सचिवसुद्धा असतील. सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट मिनिस्ट्री, तसंच स्कूल एज्युकेशन म्हणजे शालेय शिक्षणचे सचिव या समितीवर असतील.
प्रौढ शिक्षणाच्या किंवा निरंतर शिक्षणाच्या संबंधातले सचिव असतील, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सचिव यावर असतील, महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव यावर असतील. या समितीवर मनुष्यबळ विभागाचे सचिव असतील. तसंच प्रशासकीय सुधारणा जो विभाग आहे त्याचे सचिव यावर असतील. याच्याशिवाय आरोग्य विभागाचे सचिव आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सचिव यावर काम करतील. ग्राम विकास विभागाचे सचिव यावर काम करतील. पंचायती राज विभागाचे जे कोणी सचिव असतील ते देखील या अपंगांसाठीच्या सल्लागार मंडळावर असतील. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे धोरणं ठरवणे आणि योजनांचा पुरवठा करणे किंवा पुनर्वसन करणारा जो विभाग आहे त्याचे सचिव असतील. याच्याशिवाय गृह विभागाचे सचिव, शहर विकास विभागाचे आणि गरिबी निर्मूलन विभागाचे सचिव असतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव असतील. संपर्क विभागाचे सचिव आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव असतील. तंत्रज्ञान विभागाचे सचिव, कायदा आणि विधी विभागाचे सचिव असतील. याशिवाय युवक विभागाचे सचिव देखील यावर काम पाहतील. क्रीडा विभागाचे सचिव काम पाहतील. दळणवळण विभागाचे सचिव देखील यावर असतील. एकूणच 62E मध्ये दिल्याप्रमाणे, तसंच पुढेही जे कलमं आलेले आहेत त्यामध्ये दिल्याप्रमाणे वेगवेगळ्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागांचे प्रधान सचिव, उपसचिव अथवा त्यांचे प्रतिनिधी या अपंगांसाठीच्या राष्ट्रीय सल्लागार मंडळावर काम करतील. आता आपण F पाहतोय 62चं. त्यामध्ये दिल्याप्रमाणे अर्थातच सचिव असतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, म्हणजे नीती आयोग जो अस्तित्वात आलेला आहे. पूर्वी नियोजन मंडळ होतं, आपल्याला आठवत असेल. आता या नीती आयोगाचे जे सचिव आहेत ते देखील या सल्लागार मंडळावर असतील. 62G प्रमाणे अर्थातच रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया किंवा भारतीय पुनर्वसन परिषदेचे जे कोणी अध्यक्ष असतील ते देखील या सल्लागार मंडळाचे सभासद असतील. 62H मध्ये दिल्याप्रमाणे नॅशनल ट्रस्ट फॉर द वेलफेअर ऑफ द पर्सन्स विथ ऑटिझम, सेरेब्रल पॉलिसी, मेंटल रिटॉर्डेशन अँड मल्टिपल डिसॅबिलिटी मेंबर एक्स ऑफिसर जे कोणी असतील ते देखील या H प्रमाणे मध्ये दिल्याप्रमाणे असतील. अर्थात हे जे अध्यक्ष आहेत हे राष्ट्रीय विश्वस्त कल्याण मंडळ जे आहेत, जे अपंग व्यक्तींसाठी खास करून आत्ममग्न, तसंच मेंदूचा पक्षघात झालेल्या व्यक्ती, याशिवाय मतिमंद व्यक्ती आणि बहुविकलांग व्यक्तींसाठी हे मंडळ काम करतं. त्याचे जे कोणी अध्यक्ष आहेत ते या सल्लागार मंडळावर काम करतील. 62I प्रमाणे अध्यक्ष यासह मॅनेजिंग डायरेक्टर किंवा व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष दोन्ही पण पदं त्यांच्याकडे आहेत. तर ते या राष्ट्रीय सल्लागार मंडळाचा भाग असतील आणि ते नॅशनल हँडिकॅप फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सगळ्यांना माहिती आहे, तर त्याचे ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर त्यांचा समावेश या मंडळावर असेल. त्याला NHFDC असं म्हटलं जातं, राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळ असं या मंडळाचं नाव आहे. तर ते याच्यावर काम करतील. J मध्ये दिल्याप्रमाणे 62J मध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या दोन्ही पदं त्यांच्याकडे आहेत.
तर ते याच्यावर असतील. आणि त्या संस्थेचं नाव आहे आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन मेंबर एक्स ऑफिसिओ, अर्थात कृत्रिम अवयव तयार करणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्या तयार करणाऱ्या महामंडळाचे ते अध्यक्ष आणि डायरेक्टर असतील. के मध्ये दिल्याप्रमाणे अध्यक्ष रेल्वे बोर्ड म्हणजे रेल्वे महामंडळाचे जे कोणी अध्यक्ष आहेत ते असतील. एलमध्ये दिल्याप्रमाणे आपण 62मध्ये पाहतोय हे सगळं. एलमध्ये दिल्याप्रमाणे महासंचालक डायरेक्टर जनरल एम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग म्हणजे रोजगार आणि प्रशिक्षण किंवा मनुष्यबळ विकास म्हणू आपण त्याला, असं जे मंत्रालय आहे त्या मिनिस्ट्री ऑफ लेबर म्हणजे मजूर मंत्रालय किंवा लेबर मंत्रालयाचे जे कोणी अधिकारी असतील ते याच्यावर असतील. एम्प्लॉयमेंट मेंबर एक्स ऑफिसिओ. 62M मध्ये दिल्याप्रमाणे संचालक नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन अँड रिसर्च ट्रेनिंग, सगळ्यांना परिचयाची संस्था आहे ही, याला NCERT म्हणतात. तर ते या सल्लागार मंडळाचा भाग असतील. एन मध्ये दिल्याप्रमाणे अध्यक्ष चेअरपर्सन नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन एक्स ऑफिसिओ, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद म्हणतात याला, तर ते याच्यावर असतील. ओ मध्ये दिल्याप्रमाणे अर्थात अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग UGC ज्याला म्हटलं जातं, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, ते याच्यावर असतील. पी मध्ये दिल्याप्रमाणे अर्थात अध्यक्ष मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ज्याला MCI म्हटलं जातं ते याच्यावर असतील. क्यू मध्ये दिल्याप्रमाणे अध्यक्ष आणि संचालक हे खालील संस्थांचे असतील क्यू मध्ये दिल्याप्रमाणे. तर त्याचा अंतर्भाव यात केलेला आहे. त्याच्यामध्ये एक आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द व्हिज्युअली हँडिकॅप NIVH, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, डेहराडूनला ही संस्था आहे, तर ते याच्यात असतील. त्याच्यानंतर दुसरं नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द मेंटली हँडिकॅप म्हणजे राष्ट्रीय मतिमंदांसाठीची संस्था, तर सिकंदराबादला आहे, ते याच्यावर असतील. तसंच पंडित दीनदयाल उपाध्याय म्हणजे तिसरी संस्था जी आहे, वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आहेत, तर त्या तिसऱ्या संस्थेमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट फॉर द फिजिकली हँडिकॅप, शारीरिक अपंगांसाठीची पंडित दीनदयाल उपाध्याय संस्था आहे नवीन दिल्लीला, तर ते याच्यावर असतील. त्याच्यानंतर 4 मध्ये दिलेलं आहे क्यू पाहतोय आपण 62 आली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द हिअरिंग हँडिकॅप, अर्थात याला राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था आलियावर जंग मुंबई असं म्हणतात, तर ते याच्यावर असतील किंवा त्यांना देखील याच्यावर प्रतिनिधित्व दिलेलं आहे. व्ही मध्ये दिल्याप्रमाणे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द आर्थोपेडिकली हँडिकॅप किंवा राष्ट्रीय अस्थिव्यंग संस्था जी आहे तर ते त्यांना पण प्रतिनिधित्व असेल, कलकत्त्याला याचं ऑफिस आहे. त्याच्यानंतर 6वी संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिहॅबिलिटेशन ट्रेनिंग अँड रिसर्च कटक, हे त्याच्यावर असतील. आपण 6 संस्था आतापर्यंत पाहिल्या त्याच्यावर काम करणाऱ्या. ती 6वी संस्था जी मी सांगत होतो तिला मराठीमध्ये म्हणतात की पुनर्वसन प्रशिक्षण आणि संशोधन संस्था असं त्याचं मराठी भाषांतर आहे आणि ती कटकला आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. 7वी संस्था जी आहे या सल्लागार मंडळावर घेतलेली किंवा प्रतिनिधित्व मिळालेली ती आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटीज, जी चेन्नईला आहे. आणि मराठीत या संस्थेचं नाव आहे अर्थात राष्ट्रीय बहुविकलांग सबलीकरण
आणि सबलीकरण संस्था, चेन्नईला ही संस्था आहे आणि त्यालाच एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टिपल डिसॅबिलिटी असं नाव आहे. 8वी संस्था जी आहे ती आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ अँड सायन्सेस अँड म्हणजे ही जी संस्था आहे ही बँगलोरला आहे आणि या संस्थेचं मराठीमध्ये नाव आहे की राष्ट्रीय मतिमंदांसाठीचे किंवा राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था, राष्ट्रीय मतिमंद आरोग्य आणि विज्ञान संस्था असं नाव आहे हिचं मराठीत आणि ती बँगलोरला आहे. तर त्यांनासुद्धा याच्यावर प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 9वी संस्था जी आहे ती आहे इंडियन साइन लँग्वेज, म्हणजे भारतीय सांकेतिक भाषा जे आहे त्याचं संशोधन प्रशिक्षण देणारी ही केंद्रीय संस्था आहे, केंद्र स्तरावरची, नवीन दिल्लीला आहे. तर त्याचे जे कोणी असतील अधिकारी त्यांना देखील या संस्थेवर प्रतिनिधित्व या सल्लागार मंडळावर प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. अशा 9 संस्थांना यावर घेतलेलं आहे. आपण 62 अंतर्गत हे सगळं पाहत आहोत आणि हे क्यूमध्ये सगळं आपण पाहत होतो. त्याच्यानंतर आता 62R सुरू होतोय, मेंबर टू बी नॉमिनेटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. आता केंद्र सरकार ज्या सभासदांची नियुक्ती करेल त्या सभासदांना या राष्ट्रीय सल्लागार मंडळावर काम करता येईल. त्याचे प्रकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये 62R मध्ये. त्यातला पहिला प्रकार दिलेला आहे 5 मेंबर हू आर एक्सपर्ट इन द फील्ड्स ऑफ डिसॅबिलिटी अँड रिहॅबिलिटेशन. अपंगांच्या पुनर्वसनामध्ये ज्यांचा अनुभव आहे आणि जे विशेषज्ञ आहेत, एक्सपर्ट आहेत, तर अशा 5 व्यक्तींना या सल्लागार मंडळावर सरकार नियुक्त करेल. दुसरा प्रकार देण्यात आलेला आहे 10 मेंबर ॲज फार ॲज प्रॅक्टिकेबल बिंग पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज टू रिप्रेझेंट non-governmental organization concerned with disabilities or disabled persons organization. याचा अर्थ असा की दुसऱ्या प्रकारांतर्गत ज्या संस्था अपंगांसाठी काम करतात किंवा अपंगांच्या संस्था आहेत अशा संस्थांमधले 10 व्यक्ती प्रतिनिधी म्हणून या सल्लागार मंडळावर नेमले जातील, ज्यांचं खरोखर प्रॅक्टिकेबल किंवा व्यवहारात्मक काम चाललेलं आहे. जे अपंगांसाठी काम करतात किंवा अपंग व्यक्ती म्हणून काम करतात किंवा अपंगांच्या संस्थांमध्ये काम करतात, ज्या बिगर सरकारी संस्था आहेत, NGO असा शब्द वापरला, या अपंगांशी संबंधित ज्यांचं काम चालतं अशा व्यक्ती आणि संस्थांच्या व्यक्तींना 10 व्यक्तींना या सल्लागार मंडळावर, राष्ट्रीय सल्लागार मंडळावर सरकार नियुक्त करेल. प्रोव्हाइडेड दॅट आउट ऑफ द 10 मेंबर, हे जे 10 मेंबर्स किंवा सभासद घ्यायला सांगितलेले आहेत, नियुक्त करायला सांगितलेले आहेत ना या अपंगांसाठीच्या राष्ट्रीय सल्लागार मंडळावर, त्याच्यामध्ये एक बंधन घालण्यात आलेलं आहे. काय? ॲटलिस्ट 5 मेंबर, कमीत कमी 5 असे सभासद असावेत. कसे? शाल बी वुमन, त्या महिला असल्या पाहिजेत, 5 महिला असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ॲटलिस्ट 1 पर्सन इच शाल बी फ्रॉम द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स. याच्यामध्ये दुसरं बंधन असं घालण्यात आलेलं आहे की 2 अशा व्यक्ती नेमाव्यात, त्यातली एक व्यक्ती ही अनुसूचित जातीमधली असावी आणि दुसरी व्यक्ती ही अनुसूचित जमातींचं प्रतिनिधित्व करणारी नेमली जावी. आता तिसरा प्रकार पाहतोय आपण, R पाहतोय आपण 62. तिसरा प्रकार पाहतोय आपण, त्याच्यामध्ये असं दिलं आहे अप टू 3 रिप्रेझेंटेटिव्स ऑफ नॅशनल लेव्हल मेंबर्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. आता याचा अर्थ असा होतो की
कमीत कमी म्हणजे जास्त 3पेक्षा वर नाही, पण कमीत कमी असे 3 व्यक्ती अशा नेमाव्यात की जे रिप्रेझेंटेशन करू शकतील. कोणाचं? नॅशनल लेवल, राष्ट्रीय पातळीवरच्या वाणिज्य चेंबर्स अँड कॉमर्स, वाणिज्य आणि उद्योग मंडळाचं प्रतिनिधित्व करू शकतील अशा व्यक्तींना नेमावं त्या सल्लागार मंडळावर. राष्ट्रीय सल्लागार मंडळाची रचना आपण पाहतोय, 62S सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यानुसार जॉईंट सेक्रेटरी, उपसचिव घ्यायला सांगितलेले आहेत टू द गव्हर्नमेंट, जे भारत सरकारच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिलिंग विथ द सब्जेक्ट ऑफ डिसॅबिलिटी, ते मी मगाशीच सांगितलं, अपंगांचं काम पाहणारे, धोरण ठरवणारे अपंगांसाठी जे कोणी असतील तर त्यांना देखील या मंडळावर स्थान द्यायला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे 60वे कलम आणि अशा प्रकारच्या या संपूर्ण नियुक्त्या यामध्ये आहे. यानंतर या 10व्या प्रकरणातलं हे 60वे कलम संपलं. आता 61वे कलम सुरू होतं आहे, टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस ऑफ मेंबर्स. राष्ट्रीय सल्लागार मंडळावर काम करणाऱ्या सभासदांसाठीच्या अटी आणि शर्ती असं त्याचं शीर्षक आहे. 61वे कलम आहे. त्याच्यामध्ये पण 61मध्ये उपकलम आलेली आहेत. त्याच्यामध्ये उपकलम 1 आलेलं आहे, सेव्ह ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड अंडर धिस ॲक्ट ए मेंबर ऑफ द सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑन डिसॅबिलिटी अंडर क्लॉज आर ऑफ सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 60 शाल hold office for a term of 3 years from the date of his nomination. याचा अर्थ असा की या कायद्यामध्ये दिल्याप्रमाणे आणि 61व्या कलमाच्या नुसार 60 ते आर पर्यंत ज्या सभासदांची नेमणूक करण्यात आलेली आहे या अपंगांसाठीच्या राष्ट्रीय सल्लागार मंडळावर, त्यांना अर्थात या कायद्याखाली या मंडळाचे सभासद म्हणून काम करता येईल आणि ते केंद्रीय अपंगांसाठीच्या सल्लागार मंडळाचे नियुक्त सभासद असतील. जसं 62R मध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे. आणि ते नियुक्त केलेले सगळे सभासद हे 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त समजले जातील किंवा ते नियुक्त असतील. आणि त्यांना अर्थातच 3 वर्षानंतर त्यांचा कालावधी जो आहे तो संपुष्टात येईल आणि त्यानंतरही ते कंटिन्यू राहू शकतात किंवा काम करू शकतात किंवा नियमित त्यांना केलं जाऊ शकतं जोपर्यंत ते यशस्वी काम करता आहेत तोपर्यंत ते त्या मंडळाचे सभासद असतील. आता 61 उपकलम संपलं. तर 61(2) मध्ये आपण असं पाहत होतो की राष्ट्रीय सल्लागार मंडळावर 62R प्रमाणे जेवढे सभासद नियुक्त केलेले आहेत असे सभासद आपला कार्यकाल 3 वर्षाचा पूर्ण होण्यापूर्वी जर केंद्र सरकारला वाटत असेल की हा कामाचा नाही तर ते त्याला काढून टाकू शकतात. त्या सल्लागार मंडळावरून ती त्याची हकालपट्टी करू शकतात. मात्र हे करण्यापूर्वी केंद्र सरकारने अशा केंद्रीय सल्लागार मंडळाच्या सभासदांना कारणे दाखवा अधिसूचना आधी बजावली पाहिजे आणि नंतर त्यांचं म्हणणं ऐकून नंतरच कार्यकाल पूर्ण होण्याआधी अशा सभासदांना काढलं पाहिजे असं आहे. आता 10वं प्रकरण माफ करा, आपण 11वं प्रकरण पाहतोय आणि 11व्या प्रकरणातलं आपलं 61 कलम चालू आहे आणि उपकलम आपलं आहे 3 सुरू होतं आहे आता. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की
या कायद्याखाली नियुक्त केलेले जे मेंबर्स आहेत, जे आरनुसार 62 उपकलमाखाली ज्यांची नियुक्ती झालेली आहे, तर त्या सभासदांना ते कधी त्यांना जर वाटलं तर राजीनामा ते देऊ शकतात. पण त्यांचा जो राजीनामा आहे तो राष्ट्रीय अपंगत्व सल्लागार मंडळाकडे लेखी स्वरूपामध्ये आला पाहिजे. तोही त्यांच्या हाताने त्यांनी लिहिलेला असला पाहिजे असं बंधन आहे, इन हँड रायटिंग. तर तो राजीनामा त्यांनी दिला असला पाहिजे आणि तो केंद्र सरकारला किंवा या केंद्र सरकारच्या कार्यालयाला मिळाला पाहिजे. आणि राजीनाम्यानंतर ते रिकामी होणारी जी जागा आहे, तर ती जागा अर्थातच रिकामी समजली जाईल, रिक्त समजली जाईल राजीनामा दिल्यानंतर. त्याच्यानंतर 61 3 उपकलम संपलं, 4थं सुरू होतं आहे. त्याच्यामुळे जे किरकोळ ज्या अशा राजीनामा दिलेल्या सभासदांच्या रिक्त जागा ज्या राहतात, कॅज्युअल व्हॅकन्सी, तर त्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्थातच राष्ट्रीय अपंग सल्लागार मंडळ जे आहे ते त्या जागा नवीन सभासदांची नियुक्ती करून भरू शकतात किंवा त्यांना तो अधिकार आहे त्या जागा भरून काढायचा. आणि त्या जागा ज्या आहेत त्या म्हणजे ज्यांना त्या जागेवर नियुक्त केलं जाईल त्यांची नियुक्ती ही राहिलेल्या कार्यकालासाठीच समजली जाईल, एवढं मात्र त्यांनी लक्षात ठेवावं. कारण कल्पना करा की 3 वर्षाचा कालावधी आहे आणि 2 वर्षात जर का एखाद्याने राजीनामा दिला असेल आणि त्याच्या जागेवर जर का नवीन सभासद घेतला तर त्याला राहिलेला फक्त 1च वर्ष काम करता येईल असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर 61 उपकलम 4 संपलं, 5वं सुरू होतं आहे. आणि नियुक्त केलेला जो सभासद आहे, जो 62R मध्ये दाखवल्याप्रमाणे, खास त्यांच्यासाठी जास्त बंधनं घातलेली आहेत 62R मधल्या लोकांसाठी. तर ते 62R अनुवये ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते 15 लोक, तर त्यांच्यामध्ये अर्थात 1 आणि 3 नुसार दिल्याप्रमाणे अशा सर्व सभासदांना पुनर्नियुक्तीसाठी पात्र समजलं जाईल. त्यांना जर का पुन्हा केंद्र सरकारला जर नेमायचं असेल तर त्यांना पात्र समजलं जाईल अशी तरतूद त्यात आहे. त्याच्यानंतर 61वं उपकलम 6 आता पाहतोय आपण, 5वं संपलं. तर त्यानुसार अर्थात नियुक्त केलेले जे सभासद आहेत या सल्लागार मंडळावर ते अर्थात 1 आणि 2च्या अधीन राहून R260 खाली सांगितल्याप्रमाणे त्यांना काही वेतन आणि भत्ते देण्याची तरतूद आहे बघा. तर ते वेतन आणि भत्ते अनुज्ञेय असतील अशा सभासदांना. तर असं हे 61वं कलम आणि उपकलम 6 संपलं आणि 61वं कलम पण संपलं. आता 62वं कलम सुरू होतं आहे, अपात्रता, डिस्क्वालिफिकेशन. आता कोणत्या परिस्थितीमध्ये सभासदाला अपात्र ठरवलं जाईल याचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. 62व्या कलमात 11वं प्रकरण पाहतोय आपण. त्याच्यातलं उपकलम आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं उपकलम आलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की असा कोणीही सभासद जो केंद्रीय अपंग सल्लागार मंडळावर नेमलेला आहे तो अर्थात या 62 उपकलम 1च्या अ मध्ये प्रावधान केल्याप्रमाणे हा कोणत्याही क्षणी जर तो मतिमंद असेल
किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये तो जर का त्याला बडतर्फ केलं गेलं असेल, पगारी नोकर जर असेल तर, किंवा तो गुन्हेगार असेल, किंवा त्याचं क्रेडिट किंवा त्याचं खराब असेल, तर अशा वेळेला त्याला सभासद होता येणार नाही, अपात्र समजलं जाईल. त्याच्यानंतर 62 मध्ये 1 मध्ये ब मध्ये असं दिलेलं आहे की जर तो मानसिक आरोग्य जर त्याचं खराब असेल किंवा त्याने जर का स्वतःला किंवा कोर्टाने त्याला किंवा त्याने स्वतःला जर का दिवाळखोर ठरवलं असेल, तरीसुद्धा त्याला अपंगांसाठीच्या राष्ट्रीय सल्लागार मंडळावर काम करता येणार नाही, अपात्र समजला जाईल तो. आपण 11वं प्रकरण पाहतोय. 62 कलम आहे, पहिलं उपकलम आहे. अ आणि ब पाहिलं, आता सी पाहतोय आपण. अर्थात या सी मध्ये दिल्याप्रमाणे तो जर का गुन्हेगार असेल आणि तो केंद्र सरकारच्या मते तो वेडा असेल किंवा त्याचं चारित्र्य खराब असेल किंवा त्याच्या चारित्र्याचं अधःपतन झालेलं आहे असं म्हणणं असेल, तरी देखील त्याला अपात्र समजलं जाईल. त्याला सभासद होता येणार नाही. झाला तरी त्याला रद्द केलं जाईल, काढून टाकलं जाईल या कारणाखाली. त्याच्यानंतर डी दिलेलं आहे 62(1). याच्यामध्ये असं म्हटलं आहे की कुठल्याही वेळेला असा कोणताही नियुक्त सभासद जो राष्ट्रीय अपंग कल्याण सल्लागार मंडळावर नेमला गेलेला आहे, तो गुन्हेगार जर असेल किंवा या कायद्याखाली तो या सल्लागार मंडळाचा सभासद असू शकत नाही. ई मध्ये दिलेलं आहे, अर्थात 62(1)(ई). जर असा सभासद जर का शिवीगाळ करत असेल किंवा त्याच्या हुद्द्याला तो धक्का पोहोचवत असेल किंवा त्याच्या मते तो केंद्र सरकारच्या मते तो जर असा सभासद आपली सेवा किंवा पुन्हा नियुक्तीला अपात्र असेल आणि पूर्वग्रह जर सतत तो जर बाळगत असेल, तरी देखील तो अपात्र समजला जाईल. तर अशा पद्धतीचं हे 62 मधलं उपकलम 1 संपलं. आता 62 मध्ये 2 सुरू होत आहे. नो ऑर्डर ऑफ रिमूव्हल शॅल बी. काढून टाकण्याचा जो आदेश आहे त्याचा, तो केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार ह्या कलमाखाली जरी काही असलं तरी, अर्थात त्याच्या म्हणण्यानुसार दिलेलं काहीतरी कारण देऊन त्याला काढावं लागतं. आता 3रं कलम आपण पाहूया. त्यात असं म्हटलंय की उपकलम 1 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे आणि उपकलम 5 नुसार, अर्थात 61 मध्ये 5 नुसार असा कोणीही सभासद जो काढून टाकलेला आहे किंवा ज्याला काढण्याची तयारी चालू आहे, तो अर्थात पुनर्नियुक्तीसाठी पात्र असणार नाही. 61(1) आणि 5 मध्ये दिलेली जी कारणं आहेत त्या कारणाखाली जर त्याचं काढून टाकणं झालं असेल तर याबरोबरच हे 62 कलम संपलं.
63व कलम सुरू होत आहे आता. वॅकेशन ऑफ सीट्स बाय मेंबर. सभासदांचे रिक्त असलेले पद भरणे किंवा रिक्त जागा या संबंधातलं हे कलम आहे. यात असं म्हटलं आहे, जर राष्ट्रीय अपंगत्व सल्लागार मंडळाच्या सभासदांनी आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे, अर्थात केंद्रीय सल्लागार मंडळाचा अटींच्या अधीन राहून जर कुठलीही अपात्रता त्याचे असेल किंवा अपात्रतेच्या कोणत्याही कारणासाठी तो कारणीभूत ठरत असेल, तर जे नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे 62 जे दिलेलं आहे त्याप्रमाणे, तर त्याच्यामध्ये त्या कारणासाठी जर तो अपात्र ठरत असेल तर ती जागा रिक्त होईल. आणि त्याची रिक्त झालेली जी जागा आहे ती जागा अर्थातच रिक्त समजली जाईल. इथे 63व कलम संपलं. 64व कलम सुरू होत आहे. मीटिंग्स ऑफ द सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑन डिसॅबिलिटी. केंद्रीय किंवा राष्ट्रीय अपंगत्व सल्लागार मंडळांच्या बैठका, असं 64व कलम आहे. त्याच्यामध्ये केंद्रीय सल्लागार मंडळ जे अपंगांसाठी आहे त्याच्यामध्ये त्यांच्या बैठका या कमीत कमी 6 महिन्यामध्ये एकदा तरी झाल्याच पाहिजे. एकमेकांना हे सर्व सभासद 6 महिन्यात एकदा भेटलेच पाहिजे असं बंधन घालण्यात आलेलं आहे. हे निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये नियम आणि उपनियमांच्या अधीन राहून या बैठकीचे इतिवृत्तांत तयार झाले पाहिजेत अशी देखील तरतूद आहे. या बैठकीत जे काही चर्चा होईल, जो काही व्यवहार ठरेल त्या संबंधामध्ये मीटिंगमध्ये कार्यवृत्तात नोंद घेतली पाहिजे आणि ते विहित पद्धतीनं अहवाल नोंद झाला पाहिजे. आता इथे हे 64व कलम संपलं. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.